CAची एक्झाम क्लिअर करायची होती आणि ती काय होत नव्हती. अनफॉर्च्युनेटली मी खूप सारा अभ्यास केला, खूप सारे क्लासेस केले, पण एक्झाम काय क्लिअर झाली नाही आणि त्यामध्ये मला खूप जास्त डिप्रेशन आलं. मी एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होते. तेव्हा माझा 5 वर्षाचा मुलगा होता. त्यातच मी एका चांगल्या अपॉर्च्युनिटीची शोधात होते की जी मला माझी ओळख निर्माण करून दे. माझं ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये झालं आहे. ग्रॅज्युएशन करत असताना मला फक्त थेरॉटिकल नॉलेज मिळालं. तर आजच्या या काळामध्ये फक्त थेरॉटिकल नॉलेज घेऊन चालत नाही, तर आपण जे शिकतो ते आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये पण ते करता आलं पाहिजे. ITAPमध्ये प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटचा कोर्स जॉईन केल्यानंतर खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत गेल्या. मला त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. फक्त एक अकाउंटंट म्हणूनच नाही, तर अकाउंट्स, टॅक्सेशन, टॅली, MS ऑफिस, इंग्लिश ग्रामर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबतच एक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि एक कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप करण्याचं काम ITAPने केलं. आणि PBA हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर 2-4 ठिकाणी जॉब वगैरे करून मी आज माझी स्वतःची कंपनी स्टार्ट. ITAPमध्ये मला सर्व्हिस टॅक्स, TDS, LBT हे तर शिकायला मिळालंच, पण त्याहीपेक्षा छोट्या छोट्या गोष्टी जे मी ITAPमध्ये शिकले त्याचा प्रचंड उपयोग झाला. जसं की पायव्होट टेबलचा भन्नाट उपयोग काम करता आला. टॅक्स नोटीस मी खूप कॉन्फिडेंटली हँडल करू शकते. टॅक्स ऑडिटला सामोरे जाताना प्रचंड कॉन्फिडन्स वाटतो आता. ॲक्च्युली सुरुवातीला ह्या गोष्टींची खूप भीती वाटायची. हे सगळं नॉलेज मला ITAPमुळे मिळालं. ITAPमधली फॅकल्टी CA आणि कन्सल्टंट लोकांची आहे आणि हे लोक एकदम प्रॅक्टिकलरित्या सर्व शेअर करतात आणि ITAPने मला कॉन्फिडन्स, स्टेज करिअर आणि प्रॅक्टिकल नॉलेज दिलं.